नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधुभाऊंना खरी तन्वी सुभेदार खरी तन्वी किल्लेदार ही प्रिया नसून सायली आहे हे सत्य समजलेले असते। त्यामुळे नागराज हा मधुभाऊंवर चाकूने हल्ला करतो। त्यानंतर आपण पाहतो मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते आणि हे मधुभाऊ कोमामध्ये जातात आणि डॉक्टर हे सायली व अर्जुन यांना सांगतात की मधुभाऊंची तब्येत आता सुधारण्याची शक्यता खूपच कमी आहे। त्यांची तब्येत खूपच खालवलेली आहे, ते कोमामध्ये गेलेले आहेत। हे ऐकून सायली व अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो। त्यानंतर आपण पाहतो प्रतिभा ही देवाकडे प्रार्थना करत असते, म्हणते की माझी सायली ही कधीच कोणाचे वाईट चिंतत नाही, तरी देखील तिच्या जीवनामध्ये एवढे संकट का वाढून ठेवले आहेस तू, अशी ती देवाला प्रार्थना करत असते। माझ्या सायलीला या सर्व संकटापासून बाहेर काढ आणि तिला बाहेर पडण्याची शक्ती देखील दे। तर तिकडे आपण पाहतो सायली आणि अर्जुन हे दोघेही महिपतकडे गेलेले असतात आणि सायली ही ओरडून बोलते, महिपत तुझ्यामुळे आज माझे मधुभाऊ कोमामध्ये गेलेले आहेत। हे आता तू कुठे त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात झाली होती, तुला त्यांचं एवढं सुख देखील पावलं नाही का? तुझी मुलगी तर जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगतच आहे, तू देखील लवकरात लवकर जेलमध्ये जाशील। असं बोलल्यानंतर महिपतला खूपच राग येतो आणि तो सायलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो। तेवढ्यात अर्जुन हा महिपतचा गळा दाबतो व त्याला मागे ढकलतो। तेव्हा अर्जुन आणि महिपत दोघे एकमेकांकडे अतिशय रागाने पाहू लागतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली आणि अर्जुन कशा प्रकारे महिपतला शिक्षा करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।